नमस्कार मित्रांनो, शाहिरी काव्य परंपरेतील वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले एक महत्त्वाचे शाहीर म्हणजे अनंत फंदी, ज्यांना शीघ्र कवित्वाची देणगी लाभली होती असे हे शाहीर म्हणजे अनंत फंदी. मित्रांनो, अनंत फंदीचा जन्म इसवी सन 1744 साली प्रवरा नदीच्या तीरावरील संगमनेर या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं निर्वाण इसवी सन 1819 साली झालेलं आहे. म्हणजे पेशवाईच्या आस्थानंतर दुसरे वर्षी अनंत फंदींचं निर्वाण झालेलं आहे. मित्रांनो, अनंत फंदींना एकूण 75 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे आणि वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी काव्यलेखन करू लागले. म्हणजे अशा प्रकारचे हे अनंत फंदी. आणि अनंत फंदीचं जे मूळ घराणं आहे किंवा अनंत फंदीचं जे कुटुंब आहे हे यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंब होतं. त्यांच्या वडिलांचा उल्लेख फारसा कुठं सापडत नाही किंवा वडिलांचा नावाचा संदर्भ त्यांच्या काव्यामध्ये सापडत नाही, पण त्यांच्या काव्यामध्ये त्यांच्या आईचा संदर्भ आलेला आहे. आईचं नाव आहे आऊबाई आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं माळसाबाई. अशा प्रकारे हे अनंत फंदी यांचं कुटुंब होतं. आणि अनंत फंदी जरी ब्राह्मण असले तरी त्यांचा पूर्वजांचा धंदा हा गोंधळीपणाचा होता किंवा सराफीचाही धंदा त्यांच्या घरी होता. असं एक अपवादात्मकच कुटुंब आपल्याला पाहायला मिळते. ते जन्मानं ब्राह्मण आहेत, जातीनं ब्राह्मण आहेत, पण त्यांचा धंदा हा गोंधळीपणाचा होता. म्हणजे ते गोंधळी होते, म्हणजे ते पिढीजात गोंधळी होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबामध्ये सराफीचाही व्यवसाय होता. आणि अनंत फंदीचा जेव्हा आपण मागची परंपरा पाहतो, पिढीजात त्यांचा गोंधळ्यांचा धंदा होता किंवा पिढीजात ते गोंधळी होते आणि त्यांच्या पूर्वीच्या 7 पिढ्यामध्ये कलेचा वारसा होता. म्हणजे त्यांच्या 7 पिढ्यांपासून गोंधळी कलेचा किंवा गोंधळ्यांचा वारसा होता. आणि त्याचबरोबर सांगितले जाते अनंत फंदींच्या पुढच्या 7 पिढ्याही कलेच्या क्षेत्रातच आहेत. म्हणजे अनंत फंदीच्या मागच्या 7 पिढ्यांमध्ये कलेचा वारसा आहे आणि त्याचबरोबर पुढच्या 7 पिढ्याही कलेची उपासना करताना दिसतात. आणि अनंत फंदी हे वयाच्या 25व्या वर्षापासून काव्यलेखन करू लागले. यामागची एक आख्यायिका सांगितली जाते. भवानी बाबा नावाचे एक अवलिया होते आणि अनंत फंदीचा मूळचा स्वभाव अत्यंत खोडकर आणि उनाड होता. म्हणजे बालपणामध्ये अनंत फंदी प्रचंड खोडकर आणि उनाड होते आणि त्यांना लहानपणापासून तमाशाचा नाद होता. आणि खोडकर उनाड असल्यामुळं त्यांना एक योग्य शिस्त मिळावी म्हणून त्यांची आई आऊबाईंनी या अनंत फंदींना म्हणजे भवानी बाबा नावाच्या साधूकडे घेऊन गेले. आणि अशी आख्यायिका सांगितली जाते की भवानी बाबा नावाच्या साधूंनी यांना एक दगड फेकून मारला आणि तेव्हापासून अनंत फंदींना काव्यलेखनाची स्फूर्ती झाली आणि ते कविता करू लागले. आता ही गोष्ट काल्पनिक आहे, तरी अशा प्रकारे भवानी बाबा नावाच्या एका अवलियाच्या संपर्कात गेल्यानंतर त्यांना काव्यलेखनाची स्फूर्ती झाली किंवा त्यांना म्हणजे काव्यलेखनाची प्रेरणा मिळाली असंही म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो, भवानी बाबांच्या संपर्कात गेल्यापासून या अनंत फंदींना काव्यलेखनाची स्फूर्ती झाली. तेव्हा अनंत फंदींचं वय होतं म्हणजे 25 वर्ष. आता अनंत फंदी बालपणापासून तमाशाकडं का वळले तर किंवा तमाशाचा नाद अनंत फंदींना का लागला, त्यामागं दुसरे कारण सांगितले जाते मित्रांनो की मल्लक फंदी नावाचा एक सुफी व्यक्ती यांच्या संपर्कात अनंत फंदी गेले. या मल्लक फंदीच्या सहवासातून अनंत फंदी तमाशाकडे वळले. मल्लक फंदी जे आहेत यांच्यावर अनंत फंदींची नितांत श्रद्धा होती किंवा जिवलग मैत्री होती. आणि त्या मित्रप्रेमाखातर किंवा मल्लक फंदीमुळं अनंत फंदी तमाशाकडे वळले म्हणून त्यांनी आपल्या नावासमोर फंदी हे उपनाव लावले. हे काही फंदी अनंत फंदीचं मूळ आडनाव नाही मित्रांनो. म्हणजे फंदी हे म्हणजे अनंत फंदीचं मूळ आडनाव नाही, त्यांचं आडनाव गोंधळी असेल. पण या ठिकाणी पहा, म्हणजे मलक फंदी या अवलियामुळं किंवा या सुफी व्यक्तीमुळं अनंत फंदी तमाशाकडे वळले आणि महाराष्ट्रातले नामांकित शाहीर बनले. म्हणून मित्रप्रेमाखातर मित्राची एक स्मृती राहावी या उद्देशाने या अनंत फंदींनी फंदी हे उपनाव आपल्या नावासमोर लावलं. आपल्या अनंत या नावासमोर फंदी हे उपनाव त्यांनी लावलेलं आहे.
आणि आज ते अनंत फंदी या नावाने सुविख्यात आहेत. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी फंदी हे जे आहे त्यांचं आडनाव नाही, तर या ठिकाणी फंदी, मलक फंदी या मित्राच्या प्रेमाखातर त्यांची आठवण म्हणून त्यांनी लावलेले उपनाम आहे. आता पहा, अनंत फंदी हे प्रामुख्यानं तुरा पक्षाचे होते. आपल्याकडं कलगी आणि तुरा असे दोन पक्ष आहेत. कलगी म्हणजे हे शक्ती पक्ष आणि तुरा हे शिवपक्ष असे दोन पक्ष आहेत. म्हणजे या ठिकाणी अनंत फंदी हे शिवपक्षाचे होते, म्हणजे ते तुरा पक्षाचे शाहीर होते. या शाहिरी परंपरेमध्ये दोन प्रवाह पाहायला मिळतात. एक कलगी परंपरा, दुसरी तुरा परंपरा. तुरा परंपरा ही शिवाचं प्रातिनिधिक परंपरा आहे आणि कलगी परंपरा शक्ती म्हणजे पार्वतीची प्रातिनिधिक परंपरा आहे. आणि अनंत फंदी शिवपरंपरेचे म्हणजे तुरा परंपरेचे कवी होते किंवा शाहीर होते. आणि अनंत फंदी प्रदीर्घ काळ या पेशव्यांच्या दरबारामध्ये ते दरबारी कवी म्हणून वावरले. म्हणजे पहा, 3 पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये ते दरबारी कवी होते. म्हणजे 3ही पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये ते दरबारी कवी होते. याच्यावरून पेशव्यांच्या दरबारामध्ये अनंत फंदींना मिळणारा सन्मान किंवा त्यांचं असणारं स्थान या ठिकाणी लक्षात येते. आणि अनंत फंदींना मी मागे सांगितलं पहा, अनंत फंदींना 75 वर्षाचं आयुष्य लाभलं. वयाच्या 25व्या वर्षापासून त्यांनी काव्यलेखन करू लागले. म्हणजे जवळपास 50 वर्ष अनंत फंदींनी अव्याहतपणे काव्यलेखन केलेलं आहे. आज त्यांचं सगळंच साहित्य उपलब्ध नाही, त्यांचं सगळंच काव्य उपलब्ध नाही, पण 50 वर्ष त्यांनी अव्याहतपणे काव्यलेखन केलेलं आहे. म्हणजे त्यांचं काव्यलेखन मोठ्या प्रमाणात असावं, अजूनही ते उपलब्ध झालेलं नाही. म्हणून अनंत फंदीबद्दल गौरव करताना होनाजी बाळा नावाचे एक नामांकित शाहीर ते असं म्हणतात पहा, फंदी अनंत कवनाचा सागर, अजिंक्य त्याचा हतखंडा. आता पहा, होनाजी बाळा हे अनंत फंदी समकालीन होते. म्हणजे समकालीन व्यक्ती जेव्हा गौरव करतात, नक्कीच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी अद्वितीय गुणवत्ता असते. म्हणून होनाजी बाळासारखा एक नामांकित शाहीर आणि अनंत फंदीचा समकालीन शाहीर होनाजी बाळा, ते आपल्या एका कवनामध्ये असं म्हणतात, अनंत फंदी कवनाचा सागर. अनंत फंदी कसा आहे, म्हणजे काव्याचा सागर आहे. फंदी अनंत कवनाचा सागर, अजिंक्य त्याचा हतखंडा. त्याचा हतखंडा कसा आहे, अजिंक्य आहे. अनंत फंदीला काव्यलेखनामध्ये कोणीही जिंकू शकत नाहीत. म्हणजे काव्यलेखनामध्ये अनंत फंदीला कोणी जिंकू शकत नाहीत असा अजिंक्य हतखंडा त्या अनंत फंदीचा आहे, असा गौरव होनाजी बाळांनी आपल्या कवितेतून किंवा आपल्या कवनातून केलेला आहे. आता अनंत फंदीचं बालपण जेव्हा आपण पाहतो, अनंत फंदी पूर्व आयुष्यामध्ये म्हणजे बालपणामध्ये प्रचंड उन्हाळ होते, पण पुढं मलक फंदीच्या सहवासामुळं ते तमाशाकडे वळले. भवानी बाबामुळं ते काव्यलेखन करू लागले आणि महाराष्ट्रातले एक नामांकित शाहीर म्हणून नावलौकिक मिळवले. पेशव्यांचा राजाश्रय मिळाला अनंत फंदीच्या या काव्यलेखनामुळं. अनंत फंदीच्या शाहिरीमुळं त्यांना पेशव्यांचा राजाश्रय मिळाला. राजाश्रयच नव्हे तर ते दरबारी कवी बनले आणि 3 पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये अनंत फंदी दरबारी कवी होते. साधारणतः असं चित्र पाहायला मिळते, राजा बदलला की दरबारी कवी बदलत होते, पण अनंत फंदी 3ही पेशव्यांच्या काळामध्ये ते दरबारी कवी होते. यावरून अनंत फंदीचं शाहिरी वाङ्मयातलं स्थान आपल्या लक्षात येते मित्रांनो. आणि अशा प्रकारे अनंत फंदी त्या काळातले महाराष्ट्रातले एक नामांकित शाहीर बनले आणि पुढं या अशा पद्धतीनं ते आपलं शाहिरी म्हणजे तमाशा सादर करत करत अनंत फंदी एकदा इंदोरला गेले. आणि इंदोरला गेल्यानंतर इंदोर संस्थानामध्ये त्यांनी आपला तमाशा सादर केला. आणि तमाशा सादर केल्यानंतर ते जेव्हा अहिल्याबाई होळकरांना भेटायला गेले, अहिल्याबाई होळकर हे प्रत्येकांना आध्यात्मिक उपदेश करत असत. कारण अहिल्याबाई होळकरांची प्रतिमा ही म्हणजे एक आध्यात्मिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आहे. तर या ठिकाणी पहा, अहिल्याबाई होळकरांच्या भेटीला गेल्यानंतर अहिल्याबाई होळकर त्यांना सांगतात की तुमच्याकडे एवढी चांगली प्रतिभा आहे, तुमच्याकडे एवढं चांगलं वक्तृत्व आहे आणि तुमची अशी विनोदी शैली आहे, तर त्याचा उपयोग तुम्ही
कीर्तनासाठी करा आणि समाजामध्ये नीती मूल्य रुजवण्यासाठी, समाजामध्ये भक्ती विचार रुजवण्यासाठी तुमच्या या प्रतिभेचा उपयोग करा किंवा ही प्रतिभा सार्थकी लावा, असा उपदेश अहिल्याबाई करतात. आणि अहिल्याबाईच्या उपदेशानं या अहिल्याबाईच्या या उपदेशानं प्रभावित होऊन या ठिकाणी अनंत फंदी त्या इंदोरच्या दरबारात अहिल्याबाई होळकरांसमोरच ते आपलं डब फोडून टाकतात आणि त्या दिवसापासून ते तमाशा बंद करतात. पण या ठिकाणी पहा, म्हणजे या अनंत फंदी हे मुळामध्ये वृत्तीनं विनोदी होते. त्यांच्या काव्यातून अनेक ठिकाणी म्हणजे त्यांचा विनोदी स्वभाव प्रकटतो आणि त्यानंतर ते महाराष्ट्रातले एक नामांकित विनोदी कीर्तनकार बनतात. म्हणजे पहा, या ठिकाणी अहिल्याबाईच्या उपदेशावरून म्हणजे तमाशा क्षेत्र सोडून ते थेट कीर्तनाकडे वळतात उत्तर आयुष्यामध्ये आणि आपल्या विनोदी शैलीनं त्या काळातील एक नामांकित कीर्तनकार म्हणून ते नावलौकिक मिळवतात. म्हणजे पहा, या ठिकाणी अनंत फंदीच्या जीवनाची वाटचाल कशी झालेली आहे. सुरुवातीला उनाड अर्धांड असं व्यक्तिमत्व, त्यानंतर म्हणजे या मलक फंदीच्या सहवासात आल्यानंतर किंवा त्यांच्या सोबतीमुळं ते तमाशाकडे वळले, महाराष्ट्रातले नामांकित शाहीर बनले आणि पेशव्यांचे दरबारी कवी बनले. पण अहिल्याबाई होळकरांच्या सहवासात गेल्यानंतर ते तमाशा सोडून कीर्तनाकडे वळले आणि महाराष्ट्रातले एक नामांकित कीर्तनकार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवले. आता पहा, एकूण आज अनंत फंदींचं साहित्य काय उपलब्ध आहे. अनंत फंदींनी 50 वर्षे अव्याहतपणे लेखन केल्याचं सांगतात किंवा होनाजी बाळा म्हणतात, फंदी अनंत कवनाचा सागर. असं जरी असलं तरी अनंत फंदीचं फार त्रोटक असं साहित्य मित्रांनो आज उपलब्ध आहे. आता उपलब्ध काय काय आहे तर अनंत फंदीचे एकूण 7 पोवाडे उपलब्ध आहेत आणि 22 किंवा काही ठिकाणी 24 असे सांगण्यात आलेलं आहे. 22 ते 24 लावण्या त्यांच्या आज उपलब्ध आहेत आणि 6 फटके उपलब्ध आहेत. याशिवाय अनंत फंदीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ उपलब्ध आहे मित्रांनो. तो ग्रंथ आहे माधव निधन काव्य किंवा माधव ग्रंथ असंही या ग्रंथाला म्हणतात. आता माधव निधन काव्य हा जो ग्रंथ आहे, बाजीरावांच्या सांगण्यावरून किंवा बाजीरावांनी जे कथन त्यांच्यासमोर केलं त्यावरून त्यांनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे माधव निधन काव्य. तर माधव निधन काव्य हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मित्रांनो ओवी या छंदामध्ये आहे. म्हणजे शाहिरांनी ओवी फार लिहिली नाही. शाहिरांची ओवी अपवादानच तुम्हाला पाहायला मिळते. शाहिरांनी प्रामुख्यानं पोवाडा आणि लावणी आणि इतर काही काव्यप्रकार हाताळलेले आहेत. ओवी ही संत साहित्याशी निगडीत असा काव्यछंद प्रकार आहे. पण या अनंत फंदींनी बाजीरावांच्या सांगण्यावरून त्यांनी माधव निधन काव्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. माधव निधन काव्य हा जो ग्रंथ आहे मित्रांनो तो ओवी या छंदामध्ये आहे. या ग्रंथामध्ये एकूण 6 अध्याय आहेत आणि या ग्रंथामध्ये एकूण 359 ओवी आहेत आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा ग्रंथ आहे. कारण या ग्रंथामध्ये पेशवाईच्या कारस्थानाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पेशव्यांचं अंतर्गत राजकारण काय आहे त्या राजकारणावर प्रकाश टाकणारा मित्रांनो हा ग्रंथ आहे. म्हणजे या ठिकाणी या सवाई माधवरावांचा मृत्यू कसा झाला, त्या मृत्यू मागं काय काय राजकारण होतं, काय काय घडलं, म्हणजे पेशवाईमध्ये अंतर्गत कारस्थान काय चालू होतं, पेशवाईचं अंतर्गत राजकारण जे आहे त्या अंतर्गत राजकारणावर प्रकाश टाकणारा हा एक महत्त्वाचा ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमाण ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिल्या जाते. तो ग्रंथ आहे माधव निधन काव्य. आता यानंतर पहा, जेव्हा आपण अनंत फंदीचे पोवाडे पाहतो मित्रांनो, आता पोवाडे जे आहेत अनंत फंदीचे जे पोवाडे आहेत एकूण जे 6-7 पोवाडे आहेत त्यामध्ये खरड्याच्या लढाईवर त्यांचा जो पोवाडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा पोवाडा आहे. आणि याशिवाय शेवटचे बाजीरावावर त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. यशवंतराव होळकरावर लिहिलेला आहे. फत्तेसिंग गायकवाडावर त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे. याचबरोबर महेश्वर शहरावर त्यांनी लिहिलेला आहे. चिंतामणराव अण्णासाहेब पटवर्धन यांच्यावर त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे म्हणजे सांगलीच्या. आणि याशिवाय डाकूजीवर त्यांचा पोवाडा आहे.
अक्रूरवर त्यांचा पोवाडा आहे. असे एकूण त्यांचे पोवाडे आहेत. पण त्यांच्या सगळ्यात महत्त्वाचा जर पोवाडा कोणता असेल तर तो खर्ड्याच्या लढाईवरचा पोवाडा. हा त्यांचा पोवाडा लक्षणीय किंवा लक्षात राहण्यासारखा पोवाडा आहे. खर्ड्याच्या लढाईवर जो पोवाडा आहे त्या पोवाड्यामध्ये नानासाहेब फडणवीसांनी किंवा नाना फडणवीसांनी जो कर्तृत्व गाजवला त्याच्यावर हा पोवाडा आहे. म्हणजे नाना फडणवीसांनी जो कर्तृत्व गाजवला त्याच्यावरचा हा पोवाडा म्हणजे खर्ड्याच्या लढाईवरला पोवाडा. आता खर्ड्याची जेव्हा लढाई झाली तेव्हा अनंत फंदी हे पुण्याला होते आणि त्यांनी ही लढाई समजून घेतली आणि या लढाईतलं नाना फडणवीसांचं योगदान त्यांनी समजून घेतलं आणि नाना फडणवीसांच्या योगदानाचं कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी त्यांनी खर्ड्याच्या लढाईवरचा पोवाडा लिहिला. आणि असं म्हणतात पहा की जेव्हा पानिपतचं तिसरं युद्ध झालं 1761 साली तेव्हा हे अनंत फंदी 16 वर्षाचे होते. म्हणजे पहा पेशव्यांच्या अनेक गोष्टींचे हे अनंत फंदी साक्षीदार होते, कारण ते दरबारी कवी होते म्हणून या पेशवाईतील अनेक गोष्टींचे साक्षीदार होते. म्हणून त्यांचं जे काव्य आहे ते काव्य ऐतिहासिकदृष्ट्या प्रमाण असल्याचं अभ्यासक सांगतात. आता पहा मिरजकर पटवर्धनावर अनंत फंदीने जो पोवाडा लिहिला मी तुम्हाला मागे सांगितलेला आहे. फतेहसिंग गायकवाडावर त्यांनी पोवाडा लिहिला आणि फतेहसिंग गायकवाडावर जेव्हा पोवाडा लिहिला त्या पोवाड्यामध्ये त्यांनी फतेहसिंग गायकवाड आणि बाजीराव यांची तुलना त्यांनी केलेली आहे. म्हणजे बाजीरावांचे जरी दरबारी कवी असले, पेशव्यांचे जरी दरबारी कवी असले, पेशव्याची भीड भाड दडपण न बाळगता निर्भीडपणे काव्यलेखन करणारा हा शाहीर म्हणजे अनंत फंदी. म्हणजे स्वतः पाहते बाजीरावांचे दरबारी कवी आहेत तरी फतेहसिंग गायकवाड आणि बाजीराव यांची तुलना करून फतेहसिंग गायकवाडांचं महत्त्व ते सांगतात किंवा बाजीरावाच्या तुलनेत फतेहसिंग गायकवाड कसे सरस आहेत ते निर्भीडपणे सांगण्याचं धैर्य अनंत फंदी दाखवतात. आणि अनेक संस्थानिकावर त्यांनी पोवाडे लिहिल्या. ज्या ज्या संस्थानांना त्यांनी भेटी दिल्या त्या संस्थानावर त्यांनी पोवाडे लिहिल्याचं अभ्यासक सांगतात. आणि त्याचबरोबर पहा या ठिकाणी यशवंतराव होळकरावर त्यांनी स्तुतीपर पोवाडा लिहिला. आता पहा विठूजी होळकर यांना पेशव्यांनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारलेलं होतं. म्हणून यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला केला आणि पुणे लुटलं आणि लुटायला आलेल्या यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यासाठी अनंत फंदींनी पोवाडा लिहिला. आता पहा अनंत फंदी हे पेशव्यांचे दरबारी कवी आहेत आणि यशवंतराव होळकर यांनी पेशवाईवर हल्ला केला, पुणे लुटलं आणि पुणे लुटायला आलेले जे यशवंतराव होळकर होते त्यांचं कर्तृत्व पाहून अनंत फंदी प्रभावित झाले आणि यशवंतराव होळकरावरही त्यांनी म्हणजे पोवाडा लिहिला. मुळामध्ये पोवाडा आहेत कशासाठी? कर्तृत्वान माणसाच्या कर्तृत्वाचं वर्णन करण्यासाठी पोवाडा आहे. म्हणून जिथं जिथं अनंत फंदी कर्तृत्व पाहतात त्यांच्यावर पोवाडा लिहितात. मग त्याच्यामध्ये कुणाची भीड भाड बाळगत नाहीत किंवा पेशवे नाराज होतील याची ते पर्वा करत नाहीत. आणि या ठिकाणी पहा यशवंतराव होळकरावर स्तुतीपर पोवाडा लिहिल्यामुळं बाजीराव यांच्यावर नाराज झाले, बाजीरावांची यांच्यावर गैरमर्जी झाली, पण त्याची तमा या अनंत फंदींनी बाळगली नाही. आता पहा एवढंच नाही तर अनंत फंदींनी आपल्या पोवाड्यातून बाजीरावाच्या कारभारातील अंधाधुंदीचं निर्भीड असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये या पेशवाईमध्ये कशा प्रकारे अंधाधुंदी माजलेली होती, कशा प्रकारे अनादिगोंदी माजली होती, कशा प्रकारे एकंदर कारभार विस्कळीत झाला होता त्याचं वर्णन अत्यंत निर्भीडपणे या ठिकाणी अनंत फंदींनी केलेलं आहे. ते असं म्हणतात पहा, वडिलांचे हातचे चाकर त्यास न मिळे भाकर, अजागळ ते तूप साखर चारून व्यर्थ पोसिली, द्रव्य देऊन आणिक आणिक नवे तितके केले धनिक, जुन्याची तिंबुनी कणिक राज्य आपुले हरविले. दुसऱ्या बाजीरावांच्या काळामध्ये म्हणजे या ठिकाणी अंधाधुंदी कशी माजली, कशा प्रकारे अधपतन चालू होतं त्याचं वर्णन ते करतात पहा. म्हणजे इमानदार जे लोक आहेत, निष्ठावंत जे लोक आहेत त्यांना बाजूला केल्या जाते आणि फितूर नवीन आलेले जे लोक आहेत त्यांना मात्र फितूर किंवा स्तुती करणारे लोक, तोंडासमोर स्तुती करणारे लोक त्यांच्यावर कशा प्रकारे बाजीराव म्हणजे या ठिकाणी बाजीरावांची मर्जी आहे त्याचं वर्णन ते करतात. म्हणजे वडिलांच्या हातचे चाकर म्हणजे पिढ्यानपिढ्यापासून पेशवाईबद्दल निष्ठा बाळगणारे लोक,
त्यांना साधी भाकर मिळत नाही, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्यांची उपेक्षा होते. आणि अजागळ म्हणजे फंद फितूर केवळ स्तुती करणारे असे जे लोक आहेत त्यांना मात्र या ठिकाणी तूप साखर चारून त्यांचं पोषण केल्या जात आहे. आणि द्रव्य देऊन आणिक आणिक म्हणजे जे नवीन जे लोक येतात त्यांना प्रचंड संपत्ती दिल्या जात आहे, त्यांना धनिक बनवल्या जात आहे. आणि जुन्यांना मात्र जुन्यांची तिंबुनकणिक जुन्याची मात्र उपेक्षा केली जाते. पावला पावलावर म्हणजे त्यांची उपेक्षा होते. आणि असं करून या दुसऱ्या बाजीरावानं आपली पेशवाई घालवली, आपलं राज्य हरवलं, असं या ठिकाणी अनंतफंदी येथे निर्भीडपणे सांगतात. मित्रांनो, हे आहेत अनंतफंदीचे पोवाडे. आता अनंतफंदीच्या लावण्या. आता अनंतफंदीची जी लावणी आहे, अनंतफंदीच्या लावण्यांचा जेव्हा आपण विचार करतो मित्रांनो, अनंतफंदीच्या लावण्या मुख्यतः 4 प्रकारच्या आहेत. काही त्यांच्या पौराणिक लावण्या आहेत, काही शृंगारिक लावण्या आहेत, काही कथनपर लावण्या आहेत आणि काही लावण्या सामाजिक लावण्या आहेत किंवा समाजातील वास्तव मांडणाऱ्या काही लावण्या आहेत. आता काही अभ्यासक अनंतफंदीच्या उपलब्ध लावण्या 24 सांगतात, तर काही अभ्यासक 22 सांगतात. आता या ठिकाणी ह्या ज्या 22-24 लावण्या आहेत त्यामध्ये उपदेशपर जे आहेत म्हणजे दुष्काळ वर्णनपर 2 लावणी आहेत, बाजीरावांच्या कारकिर्दीवर 1 आहे, सामाजिक लावण्या 3 आहेत, शृंगारिक लावण्या 13 आहेत आणि त्याचबरोबर शृंगारिक कथात्मक 1 लावणी आहे जी चंद्रावळ म्हणून ओळखली जाते, कूट लावणी 1 आहे, हिंदू आणि त्याचबरोबर इतर काही लावण्या आहेत. म्हणजे नाना फडणवीसवर त्यांच्या 3 लावण्या आहेत आणि इतर काही लावण्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या लावण्यांची विभागणी करता येईल आशयानुसार. आणि या ठिकाणी पहा, कथनपर जी लावणी आहे त्यांची ती महत्त्वाची लावणी आहे, ती म्हणजे चंद्रावळ. ही लावणी पौराणिकही आहे आणि शृंगारिकही आहे. आणि या लावणीतून तत्कालीन खानदानी स्त्रीच्या वेशभूषेचं वर्णन या लावणीमध्ये आलेलं आहे. आता मित्रांनो, ही चंद्रावळ लावणीचं कथानक नेमकं काय? तर चंद्रावळ लावणीचं कथानक असं आहे, चंद्रावळ नावाच्या एका सत्वशील स्त्रीला उपभोगण्यासाठी श्रीकृष्णानं राही नावाच्या स्त्रीचं रूप घेतलं. आणि चंद्रावळ नावाच्या सत्वशील स्त्रीचा उपभोग घेण्यासाठी किंवा तिच्या नवऱ्याच्या नजरातून वाचून तिचा उपभोग घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्णांनी राहीचं रूप घेतलं, राही नावाच्या स्त्रीचं रूप घेतलं. आणि राही नावाच्या स्त्रीचं रूप घेतल्यानंतर श्रीकृष्णांनी कशा प्रकारे साज शृंगार केला, त्या साज शृंगाराचं वर्णन चंद्रावळ या लावणीमध्ये आहे. म्हणजे या लावणीतून तत्कालीन खानदानी स्त्रीच्या वेशभूषेचं वर्णन आलेलं आहे. किंवा 18व्या शतकामध्ये स्त्री सौंदर्यविषयक समाजाची दृष्टी कशी होती किंवा स्त्री सौंदर्याचे काय मापदंड होते, स्त्रीच्या साज शृंगाराचे काय मापदंड होते किंवा कोणत्या प्रकारचा साज शृंगार श्रीमंत स्त्रिया करत होत्या, उच्चभ्रू स्त्रिया करत होत्या किंवा खानदानी स्त्रिया करत होत्या, त्याचं वर्णन या लावणीतून आलेलं आहे. म्हणजे 18व्या शतकातील खानदानी स्त्रीच्या साज शृंगाराच्या अभ्यासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून या लावणीकडे पाहता येते, अशी लावणी म्हणजे ही चंद्रावळ. आणि त्यानंतर दुसरी एक लक्षणीय अशी जी लावणी आहे या अनंतफंदीची, ती म्हणजे धन्य तुझे लावण्य. धन्य तुझे लावण्य ही जी लावणी आहे मित्रांनो, त्या लावणीमध्ये मराठी स्त्रीचं रूप आणि तिच्या साज शृंगाराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मराठी स्त्री जी आहे महाराष्ट्रातली मराठी स्त्रीचं रूप आणि तिचं साज शृंगार ह्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता एका मराठमोळ्या स्त्रीचं वर्णन करताना ते म्हणतात, पहा, मांड्या गुडघ्या सरळ पोटऱ्या पायी जोडवी खणाणी, जसे घोड्याचे नाल वाजती आवाज काणी दनाणी. आता पहा, या लावणीमध्ये मराठमोळ्या स्त्रीच्या रूपाचं वर्णन पहिल्या ओळीमध्ये करतात की मांड्या गुडघ्या सरळ पोटऱ्या आणि तिच्या पायामध्ये जे जोडवे आहेत ते चालते वेळेस खणखण असा आवाज देतात, जसे घोड्याचे नाल वाजती. तिचे जोडवे असे वाजतात जणू काही घोड्याचे नाल वाजावेत, तसा आवाज कानामध्ये दणाणतो. अशा मराठमोळ्या स्त्रीच्या म्हणजे मराठमोळ्या दणकट शरीरयष्टीच्या स्त्रीच्या जोडव्यांचं वर्णन या ठिकाणी अनंतफंदीनी आपल्या या धन्य तुझे लावण्य या लावणीतून केलेलं आहे.
आणि त्याचबरोबर पहा त्यांची दुष्काळ लावणी जी आहे त्या लावणीतून 18व्या शतकातील किंवा उत्तर पेशवाईतील सामाजिक वास्तवाचं दर्शन ते घडवतात. आता पहा, उत्तर पेशवाईमध्ये समाज कशा प्रकारे अधपतनाकडे गेला होता त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. म्हणजे समाजामध्ये बजबुजपुरी कशा प्रकारे माजली होती, समाज अधपतित कसा झाला होता त्याचं वर्णन या ठिकाणी करतात. कुणाचं पायपोस कुणाला नाही. म्हणजे समाजामध्ये नीती मूल्यांची घसरण कशी झाली त्याचं अत्यंत सुंदर असं चित्रण या ठिकाणी, मार्मिक असं चित्रण अनंत फंदींनी केलेलं आहे. ते असं म्हणतात पहा, उलटा जमाना आला रे सेवक स्वामीचे मानिना. जमाना कसा आलेला आहे, उत्तर पेशवाईमध्ये अराजकता कशी माजली, उलटा जमाना आला रे. कारण मुळात राजाच घसरला, दुसरा बाजीरावच घसरलेला माणूस, म्हणून समाजही घसरला. कारण यथा राजा तथा प्रजा असं म्हणतात. म्हणजे समाजामध्येही नैतिक मूल्याचं अधपतन कशा प्रकारे होत होतं. कारण राजाच सतत म्हणजे अय्याईश वागत होता आणि त्याचाच प्रभाव समाजावर पडलेला होता. म्हणून या ठिकाणी त्याचं वर्णन असं करतात पहा, म्हणजे दुसऱ्या बाजीरावाच्या म्हणजे व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा समाजावर कसा पडत होता. यथा राजा तथा प्रजा या न्यायानं समाजामध्ये नैतिक मूल्यांचं अधपतन कसं झालेलं होतं त्याचं वर्णन करताना म्हणतात पहा, उलटा जमाना आला रे सेवक स्वामीचे मानिना. संकेत असे असतात की मालकाचं नोकरदारानं ऐकावं, पण इथं तसं ऐकत नाही. गो रसाला कोणी पुसेना दारू महाग विकू लागली. गाईचं दूध कोणीच घेत नाही, जे सध्या आपण पाहतो, पण दारूला मात्र प्रचंड मागणी किंवा दारू मात्र सगळे मागू लागतात. गो रसाला कोणी पुसेना दारू महाग विकू लागली. पतिव्रता ही उपाशी मरती तिला मिळेना सावली. जी पतिव्रता स्त्री आहे, जी नीती मूल्याची चाड बाळगणारी स्त्री आहे आणि तिला साधी सावली मिळत नाही. आणि या ठिकाणी पुढे ते सांगतात पहा, चंचल नार बांधित असे नवे घर दर एक साली. जी व्यभिचारी स्त्री आहे, जी चारित्र्यहीन स्त्री आहे, त्या स्त्रीला मात्र इथे प्रचंड सुबत्ता मिळते, सन्मान मिळते आणि ती दरवर्षी एक नवीन घर बांधते. म्हणून असं वर्णन करतात पहा, पतिव्रता ही उपाशी मरती. म्हणजे पतिव्रता स्त्री तर उपाशी मरते, तिला सावली मिळत नाही. आणि चंचल नार जी आहे ती दरवर्षी एक नवीन घर बांधते. म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये नैतिक मूल्याचं अधपतन कशा प्रकारे चालू होतं त्याचं वर्णन या ठिकाणी त्यांनी आपल्या लावणीतून केलेलं आहे. म्हणजे अधपतित सामाजिक वास्तवाचं दर्शन या अनंत फंदीची लावणी आपल्याला घडवते. आणि अनंत फंदीच्या काही लावण्या आहेत पहा, काही लावण्या अंधारातील लावण्या म्हणून ओळखल्या जातात. अंधारातील ज्या लावण्या आहेत त्या अशा 3 लावण्या आहेत अनंत फंदीच्या. त्या लावणीतून म्हणजे अश्लीलतेचा अतिरेक झालेला आहे किंवा कामुक वर्णनाचा अतिरेक त्याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे अंधारातील लावणी जी आहेत त्या लावणीतून अनंत फंदींनी अश्लीलतेचा अतिरेक केला किंवा त्या लावण्या त्यांच्या म्हणजे कामुक अशा बनलेल्या आहेत. आणि यानंतर पहा, अनंत फंदी जी आहेत त्यांची एक त्रिस्तनी लावणी नावाची आहे. म्हणजे ती लावणी अत्यंत अश्लील बनलेली आहे किंवा ती लावणी म्हणजे लावणीचा जो दर्जा असतो तो दर्जा या ठिकाणी घसरलेला आहे. म्हणजे त्रिस्तनी जी लावणी आहे ती अत्यंत किळसवाणी बनलेली आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय अनंत फंदींच्या 2 हिंदी लावण्या आहेत. म्हणजे हिंदीतून लावणी लिहिणारा मराठीतला पहिला शाहीर जर कोण असेल तर तो आहे अनंत फंदी. लावणी हा मुळामध्ये मराठी काव्य प्रकार आहे, पण हिंदीमध्येही लावणी लेखनाचा प्रयोग किंवा हिंदीमध्ये लावणी लेखनाचा प्रयत्न अनंत फंदींनी केलेला आहे. त्यांच्या 2 लावण्या हिंदी भाषेमध्ये आज उपलब्ध आहेत. आणि याशिवाय अनंत फंदी लोकांच्या लक्षात राहतात ते त्यांच्या फटक्यामुळं. म्हणजे फटका म्हणजे अनंत फंदी, अनंत फंदी म्हणजे फटका, असं समीकरणच मित्रांनो पाहायला मिळते. आता फटका म्हणजे काय, फटका किंवा कटाव म्हणजे नेमकं काय. अनंत फंदीचे फटके म्हणजे सडेतोड असे सुंदर काव्य काव्य आहे. म्हणजे सडेतोड म्हणजे उपदेशपर सडेतोड असं सुंदर काव्य म्हणजे फटका. म्हणजे ज्या काव्यातून अनंत फंदी उपदेश करतात पण भाषा प्रचंड सडेतोड आहे, भाषा फटकळ आहे, अशा फटकळ भाषेमध्ये सडेतोड भाषेमध्ये
अनंत फंदींनी केलेला उपदेश म्हणजे फटका. फटकळ आणि सडेतोड भाषेमध्ये अनंत फंदींनी केलेला उपदेश त्याला आपण फटका असं म्हणतो. किंवा असंही सांगितलं जाते तडपदार व निर्भीड भाषेत अनंत फंदींनी केलेला उपदेश म्हणजे फटका आहे. म्हणजे अनंत फंदीची फटक्याची भाषा कशी आहे तर म्हणजे तडपदार आहे आणि निर्भीड भाषा आहे. अशा तडपदार निर्भीड भाषेमध्ये अनंत फंदींनी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे फटका आहे. आता अनंत फंदीचा एक फटका अत्यंत गाजलेला जो सगळ्यांच्या लक्षात आहे किंवा सगळीकडे जो फटका आपल्याला ऐकायला मिळतो तो फटका म्हणजे बिकट वाट वहिवाट नसावी. हा जो फटका आहे त्या फटकामध्ये अनंत फंदी सांगतात की बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, बरी खुशामत शहाण्याची मूर्खाची ती मैत्री नको, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको. या फटक्यामध्ये अनंत फंदी सांगतात की आपल्या पूर्वजांनी ज्या मार्गाने वाटचाल केली, जो रुळलेला मळलेला मार्ग आहे त्याच मार्गाने वाटचाल केलं पाहिजे. म्हणजे ज्या नीतिमूल्याचं अधिष्ठान असलेल्या मार्गावर आपल्या पूर्वजांनी वाटचाल केली त्याच मार्गावर वाटचाल केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीच्या मोहात पडून बिकट वाट धरू नये, दुसरी वाट धरू नये. संसारामध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको, कामधंदा सोडून चांगला मार्ग सोडून संसारामध्ये भटकत फिरू नको, कष्टाची बरी भाजी भाकरी किंवा ते पुढे म्हणतात बरी खुशामत शहाण्याची मूर्खाची ती मैत्री नको. शहाण्याचा सेवक बनावा पण मूर्खाचा कारभारी बनू नये. म्हणून ते म्हणतात बरी खुशामत शहाण्याची चाकरी करावी पण मूर्खाची मैत्री करू नये, कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको असं ते पुढे सांगतात किंवा ते पुढे म्हणतात माय बापावर रुसू नको, दूर एकला बसू नको, व्यवहारामध्ये फसू नको. अशा प्रकारचा व्यावहारिक उपदेश अनंत फंदींनी आपल्या फटक्यातून केला आहे. अनंत फंदींनी फटक्यातून केलेला उपदेश आजही पावलावर अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. किंवा व्यवहार ज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अनंत फंदीच्या या ओळीकडे पाहतात एका फटक्यामध्ये अनंत फंदी म्हणतात लंगे गुंडे हिरसे तट्टू ह्यांची संगत धरू नको. काय म्हणतात की लंगे गुंडे हिरसे तट्टू म्हणजे क्षुद्र मनोवृत्तीचे किंवा असे जे लोक आहेत किंवा गुणवत्ताहीन जे लोक आहेत त्या लोकांच्या संगतीमध्ये जाऊ नये. नरदेहासी येऊन प्राण्या दुष्ट वासना धरू नको, भंगी चंगी भटकी सरकी ह्यांच्या मेळ्यात बसू नको, बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. म्हणजे अशा प्रकारे व्यावहारिक ज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून अनंत फंदीच्या पोवाड्याकडे पाहिल्या जाते. अनंत फंदी नुसता व्यावहारिक उपदेश करत नाहीत तर आपल्या फटक्यातून ते पारमार्थिकही उपदेश करतात. कारण ते उत्तर आयुष्यामध्ये कीर्तनकार बनले होते. एका फटक्यामध्ये ते म्हणतात शोध करी रे मना हरी भजना विन अवघे व्रथा. म्हणजे मना तूच विचार कर, तूच याचा शोध घे की हरी भजनाशिवाय सगळं काही या ठिकाणी व्यर्थ आहे. कारण किती जरी संपत्ती कमावली तर ती वर येत नाही, किती जरी तुम्ही उपभोग घेतलात तर शेवटी तुमचा उपभोग पूर्ण होत नाही. पण या ठिकाणी हरिभजन हे मनाला तृप्त करणार आहे आणि ते बाकी सगळं व्यर्थ आहे असंही अनंत फंदी एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे या ठिकाणी आपल्या फटक्यातून ते उपदेश करतात. किंवा दुसऱ्या एका फटक्यामध्ये ते म्हणतात सत्कर्माचा तोटा समय खोटा रे खोटा. म्हणजे या ठिकाणी सत्कर्माचा तोटा म्हणजे सत्कर्माला तोटा नाही आणि तुम्ही जर विनाकारण सत्कर्म न करता वेळ जर वाया घातलात तर तो वेळ खोटा ठरल्याशिवाय राहणार नाही असं अनंत फंदी या ठिकाणी सांगतात. म्हणजे अनंत फंदींनी म्हणजे या ठिकाणी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी व्यावहारिक उपदेश आपल्या फटक्यातून केलेला आहे. अनंत फंदीचे फटके या म्हणजे जगामध्ये वावरत असताना पावलावर उपयोगी पडणारे व्यवहार ज्ञान शिकवणारे हे फटके आहेत. आणि अशा प्रकारचे हे फटके अनंत फंदीचे पाहायला मिळतात. आणि अनंत फंदीच्या एकूण साहित्यातून म्हणजे त्यांचं शीघ्र कवित्व, त्यांची प्रतिभा आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आज आपण अनंत फंदी यांचा विचार येथे केलो तर आपण येथे थांबू. धन्यवाद.